रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 31 डिसेंबर 2025. आज 2025चा हा शेवटचा दिवस आहे. तर पुन्हा हे वर्ष येणार नाहीये. तर 2025ला जे आहे त्या समाप्ती होणार आहे. तर आम्ही निघालेलो आहोत धर्मेश्वर या ठिकाणावरून, ज्या गावाचं नाव धर्मराज यांनी शिवलिंग स्थापित केलं होतं, त्याच्यामुळे या गावाचं नाव धर्मेश्वर पडलेलं आहे. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर आज 2025चा शेवटचा जो दिवस आहे, तर या दिवसात आज नर्मदा परिक्रमेत काय काय अनुभव येतात, काय प्रसंग येतात ते बघूयात. तर चला निघूयात पुढे नर्मदे. तर सकाळी सकाळी निघालेला आहोत आम्ही आश्रमामधून. काही परिक्रमावासी गेलेले आहेत पुढे, काही आवरून येत आहेत. तर चला अजून या म्हणतात पुढच्या वर्षी नर्मदे हर, नर्मदे हर. हा जाएंगे बाबाजी. आता 4 परिक्रमा झाल्या, खूप झालं. चला दर्शनासाठी जाऊयात. धर्मेश्वर महादेव मंदिरात एंट्री करतोय. या ठिकाणी वरती वाचलंच असेल, तर चला आतमध्ये जाऊयात. नर्मदे हर हा मंदिराच्या सभोवतालचा परिसर आहे आतील. नर्मदे हर. इकडे आहे शिवजींची आरती आणि पलीकडे आहे नर्मदा मैयाची आरती. नर्मदे हर, नर्मदे हर. धर्मराज या ठिकाणी आहेत, त्यांनी शिवलिंग स्थापित केलेलं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळी सकाळी आम्ही दर्शन केलेलं आहे. दर्शन केलं त्यानंतर तुम्हालाही दर्शन करवलेलं आहे आणि निघतो आता पुढच्या प्रवासासाठी. तर थोडंसं फार जंगल असणार आहे. जंगल म्हणजे झाडी आहेत फक्त. त्यानंतर पुढे जाऊन रस्ता लागणार आहे, उजव्या हाताने जो रस्ता वळणार आहे छोट्या छोट्या खेड्यागावांमधून. मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तर चला झालेली आहे आपल्या दिवसाची सुरुवात. हलकीशी धुकं आहेत, थंडी आहे, गुलाबी थंडी, आणि परिक्रमावासी निघालेले आहेत समोर. ईश्वरचं पुढचं हे गाव लागलेलं आहे. गाव म्हणजे गावच आहे, पण फक्त दुकानं वगैरे. तर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी दिव्यांश पटेल यांचं जे रेस्टॉरंट आहे, दरवर्षी या ठिकाणी ते चाय प्रसादीची परिक्रमावाल्यांना सकाळी सकाळी सेवा देतात. परिक्रमावासी थांबलेले आहे समोर. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी या ठिकाणी चाय पित आहेत. तर दरवर्षी इथे चाय प्रसादीची सेवा दिली जाते. परिक्रमावाल्यांनी चाय प्रसादी घेतलेली आहे. समोरच त्यांचे इथे हॉटेल आहे, मोबाईलचं दुकानही आहे. नर्मदे हर. तर आम्ही आता सध्या आहोत बाई जगवाडा या गावामध्ये. तर या ठिकाणी आल्यानंतर आश्रम आहे. परिक्रमावाल्यांना चाय प्रसादी आणि बालभोगची सेवा आहे. आज एकादशी आहे, त्यानिमित्त सर्व परिक्रमावाल्यांना भगर या ठिकाणी दिलेले आहे. तर बाई जगवाडा गावाचं नाव आहे. नर्मदे हर. आतमध्ये परिक्रमावासी बालभोग करतात. परिक्रमावासी सकाळ सकाळी बालभोग करत आहे. बालभोग मध्ये आहे वरई उपवासाची. नर्मदे हर, नर्मदे हर.
तर हे आतमध्ये आश्रम आहे. इथे कडाईमध्ये वरई केलेले आहे परिक्रमावासियांसाठी. तर इकडे मंदिर आहे, आपण जाऊया दर्शनासाठी. नर्मदे हर. या ठिकाणी अखंड ज्योती जी आहे ती कंटिन्यू चालत राहते. कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. नर्मदे हर. आम्ही सध्या आहोत बाई जगवाडा या गावामध्ये. तर बाई जगवाडा गावापासून आम्हाला मागाशी म्हटलं होतं मी उजव्या हाताला आता वळायचं आहे. तर वेळ आलेली आहे वळण्याची. तर इथे ही कमान आहे, संत सिंगाजी स्वागतद्वार. तर इथे लिहिलेलं पण आहे की मा नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून 10 किलोमीटर अंतरावरती दाखवलेलं आहे. तर चला जाऊयात आपण. बालभोग केला आणि 1.5-2 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासी विश्रांतीसाठी बसलेले आहेत. नर्मदे हर. पण आता नामनपूर गावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि नामनपूर गावात आल्यानंतर या ठिकाणी दरवेळेस नर्मदा परिक्रमावासियांना चायप्रसादीसाठी बालभोगसाठी घरी बोलवलं जातं. तर आम्ही आलेलो आहोत आता घरी. भजन चालू आहे परिक्रमावासियांचं. इकडच्या घरांची पद्धती बघा. आता 2-3 दिवस असंच बघायला भेटेल तुम्हाला दृश्य. इकडे आहे त्यांचं घर आणि खूप सुंदर असं पद्धतीने या ठिकाणी घराची डिझाईन काढतात. ओटा जर बघितला खूप सुंदर आहे. मन रमतं अशा ठिकाणी राहण्यासाठी. खरंच लक्ष्मी या ठिकाणी आहे असं भास होतंय. तर आम्ही आलेलो आहोत नामनपूर पासून 1.5 किलोमीटर अंतरावरती मा नर्मदा सेवा ट्रस्ट. मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी 8 वाजता होतो सकाळी आणि त्यावेळेस दालवाटीची तयारी चालू होती. त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की थांबून घ्या, खाऊन घ्या. तर चला आतमध्ये जाणार आहोत आपण. नर्मदे हर. कशी झाली सेवा? एकदम बिलकुल छान. हा हां हो. नर्मदे हर. काल रात्री कुठं होती? खूप सुंदर असं आश्रम आहे. निसर्गरम्य वातावरणात आहे. पूर्ण या ठिकाणी बगीचा आहे, झाडी लावलेली आहे. एकदम माणसाला आलं की असं प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर. इकडे मोठा हॉल आहे, मंडप आहे, लग्न मंडप किंवा काही कार्यविधी होत असतील तिकडे पुरुषांसाठी महिलांसाठी स्वच्छतागृह आहे आणि त्यानंतर इथे गार्डन आहे. परिक्रमावासियांना राहायला तिकडे रूम्स आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर या ठिकाणी परिक्रमावासियांना राहण्यासाठी खोल्या आहेत. परिक्रमावासी सकाळ सकाळी मस्तपैकी बालभोग करतायत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर बसलेला आहोत आम्ही बालभोग करण्यासाठी. बालभोग मध्ये आहे खिचडी. तर करूयात थोडासा बालभोग झालेला आहे आणि बालभोग घेतल्यानंतर आम्ही ठरवलं की इथं दुपारची आज जी खिचडी प्रसादी आहे ते खाऊन जाऊ, कारण की एकादशी आहे, थोडं कमी चाललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालही आमचं जास्त चालणं झालं होतं, त्याच्यामुळे सगळे थकलेत, पाय सगळ्यांचे दुखायला लागलेले आहेत. आणि जर आम्ही आता मिर्जापूरला 8 किलोमीटर पुढे गेलो असतो तर मिर्जापूर ते डावठा 18 किलोमीटर अंतर होतं. तर भोजन प्रसादीनंतर आणि 1 वाजतातच कपडे धुवून आवरून ते 1च्या नंतर एवढं निघणं शक्य म्हणजे चालणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की आज इथे थांबून घेऊयात. दुपारची म्हणजे जे फलवारी आहे, जे फराळ भेटलं नाही भेटलं पण कपडे धुवून होतील, थोडा आराम होईल. त्यानंतर 8 किलोमीटर मिर्जापूरला जाऊ, म्हणजे उद्या जे आहे नेमावरला आपल्याला अर्ध्यात आमची परिक्रमा होईल. ते नेमावरला जाऊन आपण थोडंसं दर्शन वगैरे घेऊ दुपारनंतर. मग सकाळ सकाळी कशी घाई होते. तर चला वेळ आलेली आहे आपली कपडे धुण्याची. तर कपडे भिजाय टाकलेत निरमा पावडरमध्ये. तर आता थोड्या वेळात धुते.
मस्त सिस्टीम आहे. या ठिकाणी आहेत बाथरूम, आंघोळीचे, इकडे आहेत टॉयलेट. तर कपडे भिजायला टाकलेले आहे, धुते मी जाऊन कपडे. तर झालेली आहे आता भोजन प्रसादीची वेळ आणि आज आहे एकादशी. तर फलवारासाठी जायचं. नर्मदे हर एकादशी हो मेरी, तुम भी एकादशी हो. हाँ. ये हो 11 का गाना री माता जमुना का नाना. आय हाय रे एकादशी का. जय जय श्री राम, जय जय श्री राम. 11 का गाना री माता जमुना को ना. जग सुंदर राम हरी, एकादशी रे दादा साहेब ने गाड़ी पूजित हो राम हरी. नर्मदे हर नर्मदे माँ की हर 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 हर. खर. जय जय श्री राम. तर चला भोजन प्रसादीसाठी जाऊयात आपण. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्णा 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 हरे हरे. हरे राम चाहिए. तर खिचडी प्रसादी खाल्ली, थोडा 5-10 मिनिटं आराम केला आणि निघालेला आहोत पुढच्या मार्गाकडे. तर आजची खिचडी प्रसादी दाखवली नाही कारण की एवढी सुंदर केली होती गवळण मावशींनी आज, का ते बघण्याच्या नादात व्हिडिओ शूट घेतच आला नाही. तर निघालेलो आहोत पुढे. 8 किलोमीटर अंतर जायचं आहे आणि रोजच्या पेक्षा जर बघितलं तर आज खूप जास्त प्रमाणात म्हणजे ऊन खूप जास्त आहे. त्याच्यामुळे थोडंसं बसत आणि उठत जाणार आहोत आम्ही. तर चला निघूयात. वाजलेले आहेत आता 1:30-1:15. तर 8 किलोमीटरचं अंतर आहे. पोहोचू आम्ही 5-5:30 पर्यंत. कपडे मस्त धुवून झाले सर्वांची, आरामही झाला, कपडे कडक वाळले उन्हात, मग तेवढं रिलॅक्समध्ये चालता येतं. चला निघूयात. नर्मदे आश्रमापासून निघलो आणि अर्धाच किलोमीटर पुढे आलो. पुढे आल्यानंतर लागलेले आहेत आपल्याला 2 मार्ग. एक रस्त्याचा आहे आणि एक शॉर्टकट आहे. परिक्रमा म्हटलं की सगळेजण शॉर्टकट मार्गानेच निघतात. तर चला जाऊयात आपण या डाव्या हाताने. तर मगाशी डाव्या हाताचा रस्ता, इथून आपण निघालो. पुन्हा उजव्या हाताला वळायचं आहे. म्हणजे एकटा जरी माणूस आला नाही तर चुकणारच नाही. एवढं सुंदर मार्गदर्शन आहे परिक्रमेमध्ये. बघा ना, ठिकठिकाणी लिहिलेलं आहे कुठं वळायचं, कुठं थांबायचं, कुठं काय करायचं. आम्ही केलेला आहे आता टिपरास या गावामध्ये प्रवेश आणि दुपारचे आता 2-2:15 झालेलं आहे. कडाक्याचं ऊन आहे. इकडच्या घरांची पद्धती खूप छान आहे. त्यातली त्यात त्यांचं जे सारवणं असतं अंगणामध्ये खूप छान पद्धतीचं आहे. आता दिसत नाही, एखाद्या घरासमोरचं दाखवते. पहिलं शेणाने सारवतात आणि मग व्हाईट कलरची जे चुनखडी किंवा काही दुसरं कलर वापरतात, तो कडेने खूप छान वाटतो बघायला. असं वाटतं खरंच लक्ष्मी यांच्या दारात आहे. नर्मदे हर. तर पुढे आल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत या वडाच्या झाडाखाली विश्रांतीला, कारण चालून दुपारचं ऊनही जास्त वाढलेलं आहे. पाय दुखायला लागले होते आणि जीव एकदम गळीला आला होता. त्याच्यामुळे थोडा वेळ बसतो आता इथे. तर थोडा वेळ आम्ही विश्रांती केली वडाच्या झाडाखाली आणि पुढे आलो. पुढे आल्यानंतर माझ्या पाठीमागे तुम्हाला दृश्य दिसत असेल ते, तर नदी आहे. तर क्रॉस करून जायचं आहे. तर पाणी जास्त आहे प्रमाणात, तर नावेनेच पलीकडे जावं लागतं. 10-10 रुपये घेतात. तर कदाचित पलीकडे परिक्रमावासींना सोडण्यासाठी नाव गेलेली आहे. बाकीचे परिक्रमावासी इथे वाट बघत आहे. तर चला आपण जाऊयात. पलीकडे परिक्रमावासींना सोडलेलं आहे केवड दादाने आणि इथे परिक्रमावासी वाट बघतायत. नर्मदे हर. पुढच्या वर्षी कदाचित हा पूल बनेल, पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्षी.
तर नावाडी दादा जे आहेत, केवड दादा ते आलेले आहेत, परिक्रमावासी सज्ज झालेले आहेत. पार भैया पहले तुम्हारे चरण पखालू. एक ही एक सुनाते हो दादा, और दूसरा सुनाओ ना. बाबांनी 2-2 बॅगा घेतल्या. वो दूसरा सुनाओ ना. कौन सा दूसरा. दूसरा बात चला, ये किनारे का नहीं है कि सुनाए. अच्छा. हाँ नहीं. एकामागून एक परिक्रमावासी व्यवस्थितपणे आतमध्ये बसत आहे आणि जाण्यासाठी या ठिकाणी लोखंडाचा एक सपोर्ट लावलेला आहे. तर नाव चाललेले आहे पलीकडे. आम्ही चढलो होतो, आतमध्ये गेलो होतो, पुन्हा बाहेर आलेलो आहोत कारण की नाव डगमगायला लागली होती. नर्मदे हर. एक श्वान आहे, तर त्याला पलीकडे जायचं होतं नदीच्या, जाता येत नव्हतं, तर बरोबर तो चाललेला आहे पोहत पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर. आमची नाव जी आहे ती निघालेली आहे. तर सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत आणि 100 मीटर अंतरच आहे, पण पाण्याचा जास्त प्रवाह असल्यामुळे आणि पाणी जास्त असल्या कारणाने नावेने जावं लागतं. आणि हा जो दादा आहे ते दोरी ओढून पलीकडे नावेला नेतोय. तर नाव क्रॉस करून आम्ही आलेलो आहोत आणि नाव एवढी डगमगत होती पाण्यात, इतकी भीती वाटत होती, एक तर पोहता येत नाही मला. तर चला, सुखरूप पोहोचलेलो आहोत पलीकडे, जाऊयात आता आश्रमाकडे. तर आम्ही पुढे आल्यानंतर एवढी सुंदर, एवढी छान शेती लागलेली आहे आणि जिकडे पण आपली नजर जाईल तिकडे सगळीकडे गहूच पेरलेला आहे. जवळजवळ आता पुढे मिर्जापूर गाव लागेल. मिर्जापूर गाव खूप छान आहे, म्हणजे गावामध्ये असं आहे की जे पुढचं अंगण आहे ना, अक्षरशः इतकं सुंदर वाटतं ना, प्रसन्न असं वाटतं की तिथंच थांबून जावं. पुढे गेल्यावर आपल्याला बघायलाच भेटेल, म्हणजे त्या अंगणाच्या सारवण्याच्या पद्धती, परत ते कडेने चुनखडीचे जे पांढरे लावलेले कलर, खूप सुंदर आहे शेती सगळी. नर्मदे हर, स्वागत है. नर्मदे हर, स्वागत है. नर्मदे हर. या ठिकाणी फुलं टाकून परिक्रमावासियांच्या अंगावरती, कमंडलोवरती, चरणावरती सेवा दिली जाते. मागच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलं असेल या ठिकाणी. धन्यवाद. नर्मदे हर. हर. ते आमचं फुलांनी स्वागत केलं. फुलांनी स्वागत केल्यानंतर आम्हाला मस्तपैकी गुळशंगदाण्याची चिक्की होती ती खायला दिली. चिक्की म्हणजे तयार केल्या जी ओली राहते ना ती दिली. आणि पुढे बघा इथं बाबाजी उभेच आहेत, ऊसाचा रस आहे. नर्मदे हर. हा इथे घेतोय आम्ही ऊसाचा रस, जो मागच्या वर्षी घेतला होता परिक्रमावासियांना. या ठिकाणी ऊसाचा रस असतो. हे आहे मिर्जापूर गाव. तर आत आलेला आहोत आम्ही, बसलेलो आहोत या ठिकाणी ऊसाचा रस पिण्यासाठी. तर तिकडे भैया आहेत, ते तयार करत आहे मस्त नमक वगैरे टाकून. ते हर भैयाने आणलेला आहे ऊसाचा रस, मीठ पण आणलंय सोबत. तिकडे एक दादा आहे, ते ऊस घासत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मस्तपैकी आलाय ऊसाचा रस. घेतो आम्ही, तुम्ही पण या घ्यायला. ऊसाचा रस घेऊन आम्ही या मिर्जापूर गावातून निघालेलो आहोत पुढे. अच्छा, मेलपिपलिया गाव आहे हे, मिर्जापूर पुढे आहे, मेलपिपलिया गाव आहे. इकडच्या या गावातल्या घरातल्या पद्धती बघा, दाखवते तुम्हाला. पद्धती म्हणजे खूप सुंदर आहे, इतकं छान सारवलेलं आहे.
म्हणजे खूप प्रसन्न वाटतं, खूप म्हणजे खूपच. नर्मदे हर. पहिल्या काळात बघा असा मोठा वाडा असायचा, त्या आतल्यातच सगळं तुमचं. तसं इथे बघा आतमध्ये कसं आहे सारवलेलं. इकडे पण तसंच आहे. हे बघा इथून नर्मदे हर. इकडे शेणाच्या गौऱ्या थापून ठेवलेल्या आहेत. इकडं पण अंगण तसंच आहे समोरच्या दारातलं. त्याच्यापेक्षा रेखीव आणि सुंदर, अक्षरशः एखाद्या पिक्चरची शूटिंग काढावं असं सुंदर अंगण आहे त्या ठिकाणची. नर्मदे रस्त्याच्या कडे नाही तेवढंच सुंदर, खूप छान. इकडे आतमध्ये पण तसंच आहे. आता हे घराची सुरुवात बघा पाठीमागून झाली होती, रेंट तिथपर्यंत आहे. म्हणजे जे काय आहे ते आतल्या आतच सगळं. नर्मदे हर. हे बघा लाल मातीने किंवा शेणाने सारवतात आणि अशी पांढऱ्या कलरची बॉर्डर लावतात कडेने. दिसायला खूप सुंदर, आकर्षित आणि रेखीव दिसते. हे बघा इकडं पण कसलं सुंदर आहे. इकडे पण बंगला आहे, पण समोरून मोठी भिंत आहे. भिंतीच्या आत बंगला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. कपिलकर वाडा, मोठा वाडा आहे. वाड्याच्या आतच सगळे बंगले आहेत. किती प्रसन्न वाटतंय गावात. एक तरी घर असं आहे का की बिना सारवलेलं नाही किंवा असं सुंदर नाही. मग घाण नाही, कचरा नाही, काय नाही. हे बघा इथं पण सेम. माणुसकीचे लोक आहेत खूप. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. प्रत्येक माणूस असं नाही की आपल्याला नर्मदे हर बोलल्याशिवाय राहत नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चला, संपलेलं आहे गाव. अशा पद्धतीचं हे गाव होतं, सुंदर असं. अजूनही तुम्हाला गाव बघायला भेटतील, कारण आपण ह्या जिल्ह्यात आहोत आता. देवास जिल्हा आहे कदाचित हा. नर्मदे हर.
पिठाची गिरणी इकडं. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. गाव सोडून पडलो बाहेर. बाहेर आल्यानंतर आम्हाला एक पूल लागला. मेलपिपल्या गाव संपलेलं आहे आणि आम्ही आहोत आता डावठाच्या बाँड्रीवरती. तर इकडे माझ्या पाठीमागे जे मंदिर दिसत आहे तिथे आश्रम आहे. तर आता वाजलेले आहेत 4:45. चाललो आहे दमादमाने. आज पाय खूप दुखायला लागलेत. काल जास्त चालणं झालं आमचं, त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो आज सर्वांनाच. खालचे तळपाय काय होतं, सगळ्या शरीराचा भार तळपायावरती पडतो, त्याच्यामुळे पुढचे आत तळपाय आणि टाच एवढ्या रात्री ठसठस करतात ना, तर ठणकतात. गहू पेरलेला आहे इकडे. आज खूप जास्त थंडी लागेल, कारण गव्हाला पाणी दिलेलं असतं आणि शेजारी इथे नदी आहे. सूर्य मावळाची वेळ झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत आश्रमाजवळ. इकडे आहे मिरचीची शेती. ही दुसरी कशाची आहे माहीत नाही. तर इथे आहे आश्रम आणि आश्रमाच्या सभोवतालचा परिसर खूपच सुंदर आहे. परिक्रमावासी जात आहेत वळून. सरळ जाऊन परत उजव्या हाताला जायचं आहे. कदाचित यावर्षी दुसरं काहीतरी बांधकाम झालेलं दिसतंय. तर मिर्जापूर मधलं हे इमली घाट म्हणून आश्रमाचं नाव आहे. मानरमादा मंदिर इमली घाट. परिक्रमावासियांना या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था आहे. इकडे गुरुकुल आहे. प्रथमतः आतमध्ये जातो, बॅग वगैरे ठेवतो, थोडंसं रिलॅक्स होतो, नंतर फ्रेश होऊन वरती दर्शनाला जातो, मग आरती. तर आम्ही आता केलेली आहे आश्रमामध्ये एंट्री. पाठीमागे असं आहे. आतमध्ये जातो आता, चप्पल वगैरे काढतो. नर्मदे. कसा झाला आजचा दिवसभराचा प्रवास? छान झाला. आज कंटाळा नाही, काल खूप चालले. आश्रमात बॅग वगैरे ठेवले. बॅग ठेवून थोडीशी 5-10 मिनटं विश्रांती केली बसून. इकडे खाली आहे नर्मदा मैया. आश्रमापासून अर्धा किलोमीटर लांब आहे. तर मी आलेले आहे नर्मदा मैयाच्या इथे दर्शनासाठी. तर चला जाऊयात, कारण महेश्वरलाच नर्मदा मैयांचं दर्शन झालं होतं. त्यानंतर आता दर्शन झालेलं आहे. मग आश्रमापासून जवळ होतं, म्हटलं एवढ्या वेळ बसण्यापेक्षा बसलं की आपण काय करतो, पडतो, मोबाईल बघतो. तोपर्यंत चला म्हटलं जाऊन येत मैयाकडे. नर्मदे हर. नर्मदा मैयातून वाळू उपसा चालू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. मैयाच्या किनारी येऊन मी बसलेले आहे मैयाच्या सानिध्यामध्ये, कारण बरेच दिवस झालं, म्हणजे 5-6 दिवस झाले मैयाचं दर्शन नाही आहे. आजारी पडले होते, त्यानंतर आता दर्शन झालेलं आहे. मला टायफॉइड आणि पांढऱ्यापेक्षा कमी झाल्या होत्या. तर मैया स्नान करावं म्हटलं, तर उद्या सकाळी स्नानाला येते इथे. भोजन प्रसादाची वेळ झालेली आहे. परिक्रमावासी बसलेले आहेत. ज्यांना आज एकादशी आहे
त्यांच्यासाठी वरईचा भात केलेला आहे भगर तिखट. नर्मदे हर. आश्रमामध्ये ब्लँकेट जे आहे ते प्रत्येक परिक्रमावास्यांना वाटतात, जे उद्या सकाळी आपण त्यांना पुन्हा द्यायचं. तर अशा पद्धतीने इथे ब्लँकेट आलेलं आहे, तर यूज करायचं आणि आपण उद्या परत इथं सोडून द्यायचं.